नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जन्मदिन या ठिकाणी भरपूर लोकांचे या ठिकाणी मनवले जाते, परंतु ते का मनवले जातात याला सुद्धा या ठिकाणी कारण आहे. कारण त्यांची जी कार्यकीर्ती आहे त्या कार्यकीर्त्याच्या माध्यमातून कुठेतरी चांगल्या कामाची जी पावती आहे ती पावती अशा लोकांना या ठिकाणी मिळते की क्वचित लोक गणल्या जाणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे मार्गदर्शिका आदरणीय माझे आमदार सौ रेखाताई खेडेकर. आज त्यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त मोठमोठे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होत असतात, परंतु सर्व कार्यक्रमांना या ठिकाणी फाटा देत कुठेतरी या ठिकाणी एक औपचारिकता म्हणून एक साध्या आणि म्हणजे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी भेटीगाठी या ठिकाणी सुरू आहे आणि जे सामाजिक जे दायित्व त्यांनी या ठिकाणी जे हाती घेतलेलं आहे त्या समाजाचा कुठेतरी या ठिकाणी ऋण फेडण्याचं काम सातत्याने अहोरात्रपणे या ठिकाणी त्या पायाला भिंगरी राहून या ठिकाणी फिरत असतायत. आज सुद्धा या ठिकाणी राजकीय वातावरणामध्ये जर आपण बघितलं तर अजून सुद्धा या ठिकाणी माजी आमदार रेखाताईंचं नाव मोठ्या गर्वाने या ठिकाणी घेण्यास या ठिकाणी हरकत आहे. कारण का घेतलं जाते की त्यांच्या कामाचा जो असणारा जो प्रवास आहे, जी कामाची जी पावती आहे ती पावती अजून सुद्धा या ठिकाणी लोकांच्या स्मरणामध्ये आहे. म्हणून आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलासपणे या ठिकाणी जन्मदिनानिमित्त संवाद करणार आहोत. ताई, आज या ठिकाणी ही जी रेलचेल या ठिकाणी बघतात आम्ही, त्या संदर्भामध्ये आपलं काय भावना व्यक्त करणार? सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ. खऱ्या अर्थाने आमदार म्हणून या चिखली मतदारसंघाची मी 15 वर्ष सेवा केलेली आहे. खूप कार्यकर्त्यांना प्रेम दिलं, महिलांना खूप असं अंतःकरणाने सर्व ज्या काही भेटी आपण देत होतो त्याची आजही आठवण कार्यकर्ते करताय, हीच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने कामाची पावती आहे. समाज व्यवस्थेतूनच समाजसेवा करत करत मी राजकारणात आलेले होते आणि त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणाची जी काही एक झलक आहे ती नेहमी लोकांना दिसायची आणि ती आयुष्यभर आता ही कार्यरत राहणार, याला कोणी थांबवू शकत नाही. आणि मराठा सेवा संघ असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या एक सामाजिक संघटन शिवधर्मची मी स्वतः संसद सदस्य आहे आणि या माध्यमाने मराठा समाजात इतर सेवा होतीच, परंतु इतरही सर्व धर्माचे समाज बांधव यांचंही कुठलंही काही अडलं नडलं तर त्या पद्धतीने सेवा करण्याचं काम मी माझ्या माध्यमाने सतत करत असते, याचा मला अभिमानही आहे, आनंदही आहे. आणि त्यामुळे सामाजिक कार्य जे आहे त्यानंतर सांगता येईल जिजाऊ सृष्टीच्या माध्यमाने आपण एक चांगला जिजाऊ जन्मोत्सव तिथे समाजासाठी साजरं करत असतो. देश विदेश सर्व ठिकाणची जनता जनार्दन जिजाऊ भक्त शिवभक्त तिथे दरवर्षी 12 जानेवारीला जमा होतात. आणि दुसरा एक मराठा आरक्षण जो विषय आज बाहेर चाललेला आहे त्याची सुरुवात विधानसभेमध्ये मी त्या काळामध्ये आमदार म्हणून केलेली. त्या काळामध्ये ठरावाच्या माध्यमाने औचित्याचा मुद्दा असतो आम्हाला एक वाट, त्या माध्यमाने आम्ही मराठा आरक्षण हा मुद्दा त्या काळात मांडला. शिवाजी महाराजांची शिवजयंती जी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या तारखांना होत होती, तर त्याची एक निश्चित तारीख असावी या माध्यमातही आपण ठराव मांडला आणि विधानसभेच्या माध्यमाने शिवजयंतीची तारीख निश्चित करून घेतली. जिजाऊंचं तैलचित्र असेल ते मंत्रालयात लावलं. असे अनेक सामाजिक कार्य, पंजाबराव देशमुख आपल्या विभागाचे चांगले जाणकार नेते होते, त्यांची जन्मशताब्दी शासनाच्या वतीने साजरी करावी, असे अनेक सामाजिक महापुरुषांचे सुद्धा ठराव विधानसभेच्या माध्यमाने मांडलेला आहे. बाकी सगळे समाज बांधव यांचं जिथे कुठे काही गरज असती येतात भेटायला, प्रेमापोटी येतात, काही कामापोटी येतात, असे सर्व लोकांशी संपर्क चालून या माध्यमाने समाजसेवा सतत मी करत राहणार. आज या ठिकाणी जो जन्मदिन आहे, जन्मदिनानिमित्त वह्या आणि पुस्तकं या ठिकाणी ज्या
लोकांनी या ठिकाणी आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी आणलेले आहेत, त्याचं एक रहस्य काय सांगणार? नाही, आम्ही मराठा सेवा संघामध्ये काम करत असतो. त्यामुळे तिथे आम्ही लोकांना जी काही बाब सांगतो, ते आज राजकीय कार्यकर्ते बी करायला लागले, याचा आम्हाला आनंद होता. हे जे आपल्याला पुष्पगुच्छ इथे दिसतायत, हे एक 2 मिनिटाचं काम असतं, 2 सेकंदाचं काम असतं आणि त्याच्यानंतर ती पुष्पगुच्छ बाजूला ठेवले जातात. म्हणून जर आपण पुस्तक स्वरूपामध्ये किंवा वह्या स्वरूपामध्ये, तर हे काही गोरगरिबांच्या कामी येतात. आपल्याही कामी येतात. पुस्तकांचं वाचन समाजामध्ये होतो आणि म्हणून ही पद्धत असावी एकमेकाला भेट देण्याची, ही एक चिरकाल चालणारी अशा प्रकारची ही भेट असते आणि त्यामुळे आपण त्यांना प्राधान्य देतो, की जो खर्च याच्यामध्ये होतो त्याच्यापेक्षा हे अशा पद्धतीने खर्च करावं. आणि ही शिकवण आज मला आनंद होतो, की आमचे पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते त्या पद्धतीने स्वागत करत आहेत. आपला राजकीय प्रवास या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी सुरूच आहे. परंतु राजकीय प्रवासामध्ये पूर्वीचा काळ या ठिकाणी आपण जेव्हा आमदार होता, तो काळ या ठिकाणी वेगळा होता. आताची परिस्थिती आहे, ती परिस्थिती या ठिकाणी कुठेतरी हाताळ्याच्या बाहेर जाताना दिसते. त्यावर काय भाष्य करणार? कारण की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी बघाल? नाही, आता हे तर कार्यकर्तेच सांगतात. त्याच्यामुळे मला याच्यावर काही बोलायची गरज नाही आहे. मी संधी मिळाली, की सेवेची आपण सेवा करत राहावं एवढ्याच ध्येयाने राजकारणामध्ये उतरले आणि पुढेही जर काही संधी मिळाली, तर उतरत राहील. याच पद्धतीने काम करत राहील. याच त्यामुळे उमेदीने. याच उमेदीने काम करणार. बरं, आज या ठिकाणी परिवाराच्या वतीने हा जो तुमचा या ठिकाणी जन्मदिन सुद्धा या ठिकाणी साजरा होतोय आणि अतिशय आनंद वाटतोय, की कुठेतरी एक जुन्या आठवणी त्या ठिकाणी आपण जे कार्य केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये, जे समजा पाण्याच्या संदर्भामध्ये विविध जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण वाचा फोडलेली आहे आणि ते सत्यात म्हणजे सत्यतामध्ये या ठिकाणी उतरवलेलं आहे. अजून सुद्धा या ठिकाणी तहाडलेले अजून भाग आहे. त्यावर काही आपण काय भाष्य करणार? नाही, आता मी जेव्हा आमदार झाले तेव्हा तर चिखली शहराची पाण्याची समस्या अतिशय गंभीर होती. म्हणजे जवळपास 20-20 दिवसांनी इथे नळ यायचे, अशी या शहराची परिस्थिती होती. आणि म्हणून पहिलं काम चिखली शहरासाठी कोणतं करायचंय, तर ती दैनंदिन गरज म्हणून पाण्याची सोय करून देणे. आणि मग आमदार पदाचं मी ते त्याच्यासाठी सदुपयोग घेतला. प्रत्येक अधिवेशनामध्ये पाणीशिवाय माझा मुद्दा सुरूच व्हायचा नाही. असं चिखली शहराची पाणी टंचाई महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमची नेते मंडळीला माहिती पडली आणि मग त्या काळामध्ये पेनटाकळी धरण, ज्याची की सुरुवात झाली नव्हती, ती धरणाची सुरुवात आपण करण्यासाठी उपोषण केलं. आणि मग पद्मसिंह पाटील त्यावेळेसचे आपले इरिगेशन मिनिस्टर होते. त्यांनी मला शब्द दिला आणि मी त्यांना सांगितलं, की किमान आमच्या चिखली शहराला डेड स्टोरेज म्हणून जो पाणी आहे तुमच्या धरणाचा, तेवढं पुरेसं आहे आणि त्यातूनच योजना आहे. त्याच्यामुळे किमान तेवढं तरी बांधकाम आपण करावं आणि मग त्याच्यानंतर इरिगेशनचं वगैरे जे आहे ते करा. आणि शब्द दिलं, त्या पद्धतीने शब्द पाळलं आणि ते काम झालं. तिथून मग पाईपलाईनही सगळे झाले आपल्या काळामध्ये आणि त्या पद्धतीने चिखली शहराचा प्रश्न सोडवलं. आता शहर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे गरजा वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे अजून काम सुरू राहील. पण मुख्यतः सुरुवात चिखली शहराची पाण्याची समस्या सोडवण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. ग्रामीण भाग हा याला रस्तेच नव्हते. डांबरीकरणाचे रस्त्यांनी जोडले गेले नव्हते. अनेक गाव असे होते, की जिथे रस्त्याची गरज होती. तिथे सगळ्यांना पक्के रस्ते. आपलं पूर्ण चिखली मतदारसंघाचे संपूर्ण गाव, ज्याला एक तरी रस्ता अप्रोच रोड डांबरीकरण असलं पाहिजे, या पद्धतीने आपण मतदारसंघामध्ये रस्त्याचं जाळं विणलं. बाकी शहरासाठी जर म्हटलं तर क्रीडा संकुल आहे, ITI, हे सगळे आपल्या काळातले त्यावेळेसचे काम आहे, मोठी मोठी काम आहे. 220 केवीचं सबस्टेशन आहे, इंजिनिअरिंग कॉलेज जवळचा पूल आहे. ही सगळी खऱ्या अर्थाने जी गरज होती जनतेची, ती त्या माध्यमाने आपण पूर्ण केलेली आहे. बरं, आज या ठिकाणी राजकीय भाग एक विचारायचा भाग नाही आहे, परंतु एक विचार असं वाटतं, की आज सर्व राजकीय क्षेत्रामध्ये गढूळ या ठिकाणी झालेला आहे, ढवळून निघालेला आहे. त्यावर आपण काय भाष्य करणार? कारण की जिल्हा नव्हे तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण या ठिकाणी असं निर्माण झालेलं आहे, की
कार्यकर्त्यांनी काय करावं त्यांना सुद्धा या ठिकाणी लक्षात येत नाही की आपण कोणत्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहावं, आपले प्रश्न कसे या ठिकाणी सॉल्व्ह करावे, त्यावर आपण काय फोकस टाकणार. हो, आता तुम्ही सांगताय ही परिस्थिती, तर मी पहिलेच सांगितलं की जवळपास सर्व कार्यकर्ते, जनता कुठेही कोणत्याही गावाला गेलं तर हा विषय निघतोच. परंतु मला असं वाटतं की आता जनता जास्तच तुलना करू लागलेली आहे आणि त्याच्यामुळे जनतेला सुद्धा ही जी मागची आपलं म्हणजे 15 वर्षाची स्त्रीवादाची भूमिका कालावधी ना, स्त्रीवाद. 15 वर्षाची कालावधी जी आहे ती आजही जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीने आठवते आणि हीच खऱ्या अर्थाने मी म्हणते की कोणत्याही आमदारांची कामाची पावती असते आणि त्यामुळे जनतेला वाटत असतं की तो काळ अतिशय चांगला होता. नाही, आजही आपल्याला नेते विरोध चांगले होते. विरोध म्हणून या ठिकाणी काही कार्यकर्ते दर्शवत नाही. हं. त्याचं काय रहस्य आहे? म्हणजे विरोध म्हणून तुम्हाला या ठिकाणी नाहीच आहे. विरोधी पक्षाचे नेतेही नाही दाखवत. त्याच्यामुळे कार्यकर्ते तर आपले कार्यकर्तेच आहेत. पण कार्यकर्त्यांना काय वाटतं? परंतु कार्यकर्त्यांना मी आव्हान करेल की आपल्या ज्या काही कामं असतील त्या पद्धतीने पाठपुरावा करावा, आमदारांकडून करावा. आपलं कुठे अडलं तर आम्ही इथे आहोत. आमची जी काही ताकद असेल तेही वापरण्याचा आम्ही प्रयत्न करून आपले प्रश्न सोडवू आणि सोडवत आहे. बरं, संकल्प वगैरे काही राजकीय जीवनामध्ये या ठिकाणी आहेच. संधी वगैरे राजकारण हे करण्यासाठी. कधीच थांबत नसते. एकदा तुम्ही राजकीय क्षेत्रात गेले की राजकारण कधीच थांबत नसते. त्यामुळे मी पहिलेच सांगितलं की संधी मिळाली तर निश्चितपणे त्या पद्धतीने पुनश्च जनसेवा करू. कारण जनसेवेसाठीच आपल्याला राजकारण पाहिजे. मित्रांनो, ही आहे खरी कामाची पावती. कारण की आपण बघतोय की आज अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठे जावं आणि कुठे राहावं हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. परंतु अजून सुद्धा या ठिकाणी ताईंचं मत या ठिकाणी आलेलं आहे की जे आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी राहावं आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी पुढे जावं, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी त्यांचं आलेलं आहे. पुनश्च ताई, या ठिकाणी आपल्या जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडनं देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.